जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात आज दुपारी एका इलेक्ट्रिक दुचाकी सर्व्हिस सेंटर आणि बॅटरीच्या दुकानाला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली। चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीमधून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। दरम्यान दुकानातील 2 गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला। आगीदरम्यान इलेक्ट्रिक दुचाकींच्या बॅटऱ्यांचे अधूनमधून स्फोट होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। विशेष म्हणजे दुकानाच्या आजूबाजूला विद्यार्थ्यांचे क्लासेस असल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती। तब्बल 1.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले। या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। या ठिकाणी शिवकॉलनी इथे आग लागली होती। इलेक्ट्रिक बॅटरीचं इथे शोरूम होतं, तिथे आग लागली होती। आपण पाहणी केली। आज ही शिव कॉलनीमध्ये माझं प्रभागही आहे। इथे ही आग लागलेली होती। मला जशी माहिती मिळाली त्यानुसार मी इथे आलेली होती। पण मी जेव्हा आली आटोक्यात आलेली होती। आपले इथे नगरसेवक होते, नितीन, अंकिता पाटील तिचे मिस्टर इथे होते, चेतन तिवारी होते, ते नागरिक होते। त्यांनी राहत्या वेळामध्ये फोन केलेला होता। ही आग विझवण्यात आली होती। ही आग जी लागली होती ही एक गॅरेजला लागली होती। मला वाटतं गॅरेज होतं आणि वरती त्यांचं काही त्यांनी वरच्या बेसमेंटला बॅटरीज त्यांनी ठेवलेल्या होत्या। तर मला वाटतं काहीतरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग तिथे लागलेली होती। पण मी तशी सूचना इथे जसं आपलं फायर दल आलेलं होतं त्यांनी तिथे पाणी टाकून ती विझवण्याचा प्रयत्न केला होता। पण पाण्यामुळे ते न विझता ती पुन्हा जास्त पेटत होती। दुसऱ्या बॅटरीज ते पेटत होत्या, त्यामुळे फोमचा त्यांनी इथे वापर केलेला होता आणि फोमच्या वापरने आग त्यांनी इथे कंट्रोलमध्ये ती आणली होती। पण मला असं वाटतं की जेव्हा आपण रेसिडेन्शियल एरियामध्ये काहीतरी आपला व्यवसाय करत असतो, प्रथम ते करणं चुकीचं आहे आणि करत असताना म्हणजे इतक्या मोठ्या बॅटरीचे एका प्रमाणात इथे वरती स्टोअर करून ठेवणे हे पण चुकीचं आहे। तर तसे मी सूचना यांना केलेल्या आहे फायर डिपार्टमेंटला की त्यांना एक लेखी पत्र द्यायचं की पुन्हा ते त्यांच्या ज्या बॅटरीज आहेत तिथे ते ठेवू नये, कारण की खाली हा गॅरेज होता आणि वरती रेसिडेन्शियल एरिया होता। त्यामुळे म्हणजे सुदैवाने ही जी घटना झाली ही दुपारी झालेली होती। रात्री झाली असती तर ती शक्यता म्हणजे कमी आहे की लवकर इथे पोहोचणं आणि निरोप भेटणं। त्याच्यामुळे रात्री ही घटना झाली असती तर मला वाटतं मोठी याची हानी झाली असती। सुदैवाने ती दुपारी झाली आहे म्हणून ती हानी टळलेली आहे। पण भविष्यामध्ये कोणीही कमर्शियली असं काही करत असाल तर प्लीज रेसिडेन्शियल एरियामध्ये करत असताना लक्ष राहू द्यायचं की आपण जे आपल्या बॅटरी वगैरे स्टोअर करत आहोत ते प्रॉपरली स्टोअर गेल्या पाहिजे, किंवा बॅटरीज शक्यतो इथे नकोच। फक्त तुमचं गॅरेज आहे ते करता असताना बॅटरी स्टोअर करू नका, हीच मी सूचना महापौर म्हणून करू शकते। आणि इथले नागरिक तत्पर होते, लगेच त्यांनी मेसेज केला म्हणून इथे फायर डिपार्टमेंट पोहोचलेलं आहे आणि पुन्हा फायर डिपार्टमेंटला यश आलेलं आहे की काही न हानी होता त्यांनी हे सर्व कंट्रोलमध्ये आणलेलं आहे।